हॅलो फ्रेंड्स, मी जयश्री आणि माझ्या या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तुम्हा सर्वांचं। तर आज आचार बनवत आहे, तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे। कोण्या पद्धतीने बनवते आणि एकदम सिंपल आहे आणि घरच्या घरी खूप छान असा आचार होतो आपलं। तर बघू शकता इथे कैरी आणलेली आहे, कट करून स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहे। फॅनच्या खाली आपल्याला सुकू घालायची आहे। रात्रभर सुद्धा घालू शकता तुम्ही किंवा 2 किंवा 3 तासासाठी सुद्धा सुकू घालू शकता। छान असं आपल्याला त्याच्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे, छान असं नॅपकिनने पुसून घ्यायचं आहे। नंतर सुकल्यानंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची आपल्याला। तर माझे आचार हे 5 किलोचं बनवणार आहे, तर मी अर्धी वाटी एवढं सपाट वाटी एवढी मी हळद घेतलेली आहे आणि 3 वाटी मी इथे 3-3.5 वाटी मी इथे मीठ घेतलेलं आहे। छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता छान असं मिक्स केलेलं आहे। आचारची भरणी आधीच आपल्याला छान अशी धुवून घ्यायची आहे आणि सुकवू घ्यायची आहे, त्याच्यामध्ये पाणी राहायला नको। आणि बघा स्वच्छ सुकलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला आचार टाकून द्यायचा आहे, जे की आपण त्याला हळद आणि मीठ लावलेलं आहे। तर बघू शकता किती छान प्रोसेस आहे आणि इझिली आहे, कोणाला पण येईल असं आहे आणि वेगळं काही असं नाही आहे। तर बघू शकता छान असं हलवून घेत आहे आणि नंतर आपल्याला हे आचार आता आपल्याला रात्रभर ठेवून द्यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याच्यामध्ये मसाले वगैरे तेल टाकायचं आहे। तर इथे मसाले काय काय घेतलेला आहे तर बघू शकता इथे कोयम जो घेतलेला आहे, बाज्या घेतलेला आहे आणि दालचिनी घेतलेली आहे। जर तुम्हाला हवं असलं तर तुम्ही आणखी याच्यामध्ये मसाले ॲड करू शकता, पण मी तर एवढेच घेतलेले आहे। खूप छान होते, अप्रतिम खायला टेस्टी। आणि इथं तेल गरम करून घेतलेलं आहे, तुम्ही तेल तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता, कमी जास्त। याच्यामध्ये मी तेल छान असं गरम करून घेतलेलं आहे आणि आधी काही मसाले वगैरे मी छान असे भाजून घेतलेले नाही आहे, गरम तेलामध्ये इथे फ्राय करून घेत आहे, म्हणजे जास्त गरम सुद्धा पाहिजे नाही आपल्याला। तर इथे बघू शकता सोप घेतलेली आहे, सोप मी इथे बारीक करून घेतलेली आहे। जे की मसाले तुम्हाला दाखवले आहे ते सुद्धा बारीक करून घेतले आहे। थोडीशी सोप आहे ते मी थोडी अख्खी ठेवलेली आहे, जे की खायला टेस्टी लागते आपल्या आचारमध्ये। सर्वात आधी आपल्याला सोपच टाकायचे आहे गरम तेलामध्ये, जे की ते फ्राय होऊन जाईल छान अशी। आणि जे आता मी इथे डाळ घेतलेली आहे, डाळ आपली राईची डाळ आहे आणि थोडीशी त्याच्यामध्ये राई, अख्खी राई सुद्धा मी इथे मिक्स केलेली आहे, कारण की वेगवेगळी टेस्ट पण येते आणि दिसायला पण खूप छान लागते बरं का आचार दिसायला। आणि बघू शकता छान असं गरम तेलामध्ये हलवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि तेल आपलं जास्त गरम सुद्धा नाही पाहिजे, कारण की आपले मसाले जळायला नको। जर तुम्हाला हवं असलं की याच्यामध्ये थोडं तुम्हाला वाटलं असेल की तेल थोडं थंड झालं तर तुम्ही याला थोडंसं गॅसवरती गरम सुद्धा करू शकता। तर बघू शकता एवढं गरम आहे की मसाले आपले कमी गॅसवरती असे छान असे होत आहे। तर सर्व असं हलवून घेत आहे आणि नंतर मी इथे थोडीशी हळद टाकलेली आहे, कारण की आपण हळद तर आधीच टाकलेली आहे। तर इथे थोडीशी 1 चम्मच एवढी मी इथे हळद टाकलेली आहे। लाल तिखट टाकलेलं आहे मी आणि मीठ सुद्धा टाकत आहे। मीठ पण आपण आधीच टाकलेलं आहे, पण थोडंसं टाकलेलं आहे 3 चम्मच। आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या स्वादानुसार इथे कमी जास्त ॲड करू शकता। तर मी इथे 1 वाटी घेतलेला आहे 5 किलोला, कारण की मुलंसुद्धा खातात तर तिखट व्हायला नको। तर मी इथे 1 वाटी घेतलेली आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तिखटची क्वांटिटी वाढवू शकता। छान असा मसाला बघू शकता हलवून घेत आहे आणि जसं आपण हलवतो तसं मसाला सुद्धा आपला छान असा फ्राय होतो त्याच्यामध्ये, कारण की तेल आपलं गरम राहते। तर बघू शकता दुसऱ्या दिवशी मी आचार बरणीतला आचार काढून घेतलेला आहे छान। आणि बघू शकता मिठाला किती असं मिठाला हळदचं पाणी झालेलं आहे, जे की ते पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण की ते पाणी आपल्याला आचारमध्ये घ्यायचं नाही आहे। तर सर्व मी इथे पाणी काढून घेत आहे, त्याच्यामध्ये पाणी राहायला नको, सर्व पाणी काढून घेतलेलं आहे। तोपर्यंत आपला मसाला इथे थंड होत आहे, कारण की आपल्याला गरम गरम मसाला टाकायचा नाही आहे, तो का थंडा करून घ्यायचा आहे, कारण की आचार खराब व्हायला नको। तर बघू शकता सर्व मी इथे पाणी काढून घेतलेलं आहे, थोडंसं पण पाणी नाही आहे त्याच्यामध्ये। आणि जे की आता आपण मसाला तयार केलेला आहे तो सुद्धा मसाला आपल्याला त्याच्यावरती ॲड करायचा आहे। तर बघू शकता किती छान आहे, सोपी पद्धत आहे, जे की तुम्हाला सुद्धा येईल। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की कळवा। छान इथे हाताने हलवून घेत आहे, जसे की आपण याची मसाज करून घेत आहे आता। तर बघू शकता छान आता आपण आचारची मसाज करून घेऊया। आणि बघू 1 चम्मच मी इथे हिंग घेतलेला आहे, जो की मी गरम करून घेतलेला आहे तेलामध्ये। बघू शकता कलर रंग किती छान आलेला आहे आणि जे की मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि वरून टाकलेलं आहे, छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आणि आचारच्या बरणीमध्ये आपल्याला आचार ठेवून द्यायचं आहे। तर बघू शकता किती छान प्रोसेस आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर काही माहिती हवी असली तर कमेंट्समध्ये नक्की कळवा। तर बघू शकता तेलसुद्धा आहे तरी छान आलेले आहे, रंगसुद्धा आलेला आहे। तर सर्व आचार करून झालेला आहे, बरणीमध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे। आणि बघू शकता आचार किती छान झाले। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब, बाय, टेक केअर, धन्यवाद सर्वांना। बाय बाय।